या ठिकाणी बघा मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आधीच सोडवला आहे, कारण की 3 मिनिटांमध्ये तो स्पष्टीकरण देऊन लिहिणं होत नाही. त्यामुळे मी अगोदरच स्टेप बाय स्टेप लिहून घेतलेला आहे. मी सांगण्याचा प्रयत्न करतो, बघा समजतंय का. तर मोहनला पहिल्या वर्षी त्याच्या विक्रीच्या रकमेत 12% वाढ झाली. पुन्हा दुसऱ्या वर्षी विक्रीच्याच विक्रीमध्ये 15% वाढ झाली. आणि सध्याची विक्री त्याची 1,28,800 आहे मित्रांनो, म्हणजे 2 वर्षानंतरची. तर 2 वर्षापूर्वी त्याची विक्री किती होती, बरोबर. म्हणजे हे 12% हे झालेली वाढ कमी करून आपल्याला ती रक्कम काढायची आहे. तर त्याची काढण्याची सोपी ट्रिक आहे मित्रांनो. काय करायचं, जेव्हा केव्हा एका गावाची लोकसंख्या इतक्यानं कमी झाली तितक्यानं कमी झाली, 3 वर्ष अगोदर किती होईल मग, आहे की नाही. असे जेव्हा प्रश्न, तेव्हा काय करायचं, पहिल्या वर्षी जे टक्केवारीचं गुणोत्तर दिले, हे टक्केवारीमधला प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर असं रेशिओ काढून घ्यायचा, बरोबर. कसा काढायचा, 12% म्हणजेच काय मित्रांनो, 12/100 म्हणजेच काय, 25 3 25 येते. मग 25 जर मूळ रक्कम असेल, त्याच्यामध्ये 3 वाढ झाली तर ते किती होईल, 28 होईल, बरोबर. इथं काय करतो मुलांचं, कधी कधी 25 3, तर मग 25 3च लिहितात. नाही, यामध्ये वाढलेली देखील ॲड करून पुढे लिहायची आहे गुणोत्तर. इथं पण तर 15% वाढ झाली, मग 15% वाढ झाली तर त्याचं गुणोत्तर काय येतं, 3 20 येतं मित्रांनो. काय येतं, 3 20. मग 20 जर रक्कम होती मूळ, त्यामध्ये 3ची जर वाढ झाली तर एकूण संख्या किती होईल, 23%, बरोबर. मग यांना मांडायचं कसं, पहिल्या वर्षी 25 28 कसं झाले मित्रांनो, 3 आपलं त्या वाढ झालेली रक्कम आहे. म्हणजे 100ला म्हणजे किती, 20ला 25ला 3 वाढले, इथं 20ला 3 वाढले, म्हणून 25 28 आणि इथं 20 23 मित्रांनो. आणि लक्षामध्ये आता इकडलं जे गुणोत्तर येईल मित्रांनो, इथं कधी पण यांचा गुणाकार असतो, तो काय असतो, वाढलेली रक्कम एकूण रक्कमची असते, नाही की नाही. आणि इथं काय जे असते, इकडं गुणाकार केला ती मूळ रक्कम असते, म्हणजे जी आपल्याला काढायची ती 2 वर्ष अगोदरची. लक्षामध्ये, अगोदरची काढायची म्हणून ती लहान असणार आहे, नंतरची काढली ती मोठी आहे. लक्षामध्ये इथं काय करायचं बघा. मग आता 322 बरोबर 1,28,800 म्हणजे काय, कसं काय आले मित्रांनो, कारण की ही वाढलेली रक्कम आहे, मोठी रक्कम आहे, म्हणून ती ही. तर आपल्याला काढायची 250. मग 250 बरोबर किती, यांचा जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला मित्रांनो, तर 250 गुणिले 1,28,800 रुपये ते भागिले 322. यांची जर आपण काटाकाटी केली मित्रांनो, तर उरतं काय शेवटी, 800 गुणिले 125. तर 125 गुणिले 8 किती मित्रांनो, 1000, आणि उरलेलं 2 शून्य. अशा प्रकारे आपण हे गणित सॉल्व्ह करू शकतो. असेच गणित सॉल्व्ह करायचे मित्रांनो. टक्केवारीचे प्रश्न कधीही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीचा रेशिओ घेऊनच सॉल्व्ह करायचे. फक्त रेशिओ घेताना काय करायचं मित्रांनो, जी वरची रक्कम वाढ आहे ती वाढ त्यामध्ये मिळवायचं, मग तो पुढचा आकडा, म्हणजेच ती तयार होणारी जी रक्कम आहे मोठी, ती मोठी तयार होईल. आणि जी आपल्याला काढायची, कधी कधी ही काढायला सांगतील, कधी कधी ही काढायला सांगतील, कधी कधी या दोन्हीचा डिफरन्स काढायला सांगतील. डिफरन्स तुम्हाला दिलेला असेल, हा डिफरन्स काढून जसं आपण इथे इक्वेशन तयार केलं तसं इक्वेशन करून तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो. आलं लक्षामध्ये. याचं वाटलं असं स्क्रीनशॉट घेऊन परत असा एखादा प्रश्न सोडून पहा, नक्कीच तुम्हाला येईल. चला तर भेटूया दुसऱ्या प्रश्नामध्ये याच प्रकारच्या.